एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत? तर विद्यार्थी मित्रांनो, हा वेन आकृतीवर आधारित प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या टाईपचा प्रश्न विचारला जातो, म्हणून आपण हा प्रश्न प्रत्यक्ष आकृतीच्या माध्यमातून सोडवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या माहितीनुसार आपण या सर्कलमध्ये कबड्डी खेळणारे खेळाडू आहेत असे गृहीत धरूया. मग या सर्कलला नाव देऊया आपण कबड्डी खेळणारे. आता प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार या प्रकारचा दुसरा एक सर्कल आपल्याला काढावे लागेल आणि या सर्कलमध्ये क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत असे आपण मानूया. उदाहरणातील माहितीनुसार 12 खेळाडू हे कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळतात. म्हणजेच या सर्कलमध्ये आणि या सर्कलमध्ये, या दोन्ही सर्कलमध्ये येणाऱ्या एरियामध्ये आपण 12 लिहूया. आणि 12 हे असे खेळाडू आहेत की जे कबड्डी प्लस क्रिकेट सुद्धा खेळतात. मग फक्त आपल्याला कबड्डी खेळणारे विद्यार्थी जर काढायचे झाले तर कबड्डी खेळणारे एकूण 36 खेळाडू आहेत. त्यापैकी आपण 12 वजा करूयात, म्हणजे फक्त कबड्डी खेळणारे आपल्याला 24 विद्यार्थी मिळतील. त्याचप्रमाणे आपल्याला या सर्कलमध्ये फक्त क्रिकेट खेळणारे खेळाडू काढायचे आहेत. उदाहरणामध्ये आपल्याला 48 खेळाडू क्रिकेट खेळतात असे म्हटलेले आहे. मग 48 मधून हे 12 आपल्याला वजा करावे लागतील, म्हणजे आपल्याला उत्तर मिळते 36. आता एकूण किती खेळाडू खेळ खेळतात हे आपल्याला काढण्यासाठी या प्रत्येक सर्कल मधल्या संख्येची आपल्याला बेरीज करावी लागेल. मग या ठिकाणी 24 अधिक 12 अधिक 36 बरोबर या सर्वांची जर बेरीज केली आपण तर ती येते 72. म्हणजेच आपल्याला कबड्डी व क्रिकेट खेळणारे एकूण 72 खेळाडू आपल्याला मिळालेले आहेत आणि क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. याचाच अर्थ 80 वजा 72 जर आपण केले तर आपल्याला 8 खेळाडू हे कबड्डी अथवा क्रिकेट न खेळणारे मिळतील. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये टक्केवारीमध्ये उत्तर विचारलेले आहे. मग जर समजा 80 पैकी 8 खेळाडू हे कोणताच खेळ न खेळणारे आहेत तर या अपूर्णांकाला आपल्याला टक्केवारीत रूपांतरित करण्यासाठी 100 ने गुणावे लागेल. मग 8 एके 8, 8 10 80 आणि या 10 ने आपण 100 ला भाग देऊया. 10 10 100 होतात. म्हणून या ठिकाणी 10% खेळाडू आलेले आहेत की जे कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे 10% खेळाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, असा व्हेन आकृतीवरचा प्रश्न आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आकृत्या काढून हा प्रश्न सोडवायचा असतो. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.